जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ना तुमच्या वर्गमित्रांची एक यादी बनवायची आहे, तर तुम्ही ती अशा प्रकारे लिहाल. पहिल्या नंबरमध्ये तुम्ही एका मित्राचं नाव लिहाल, मग दुसऱ्या नंबरमध्ये मित्राचं नाव लिहाल, मग तिसऱ्या नंबरमध्ये एका मित्राचं नाव लिहाल आणि असं खाली लिहित जाल. आणि या पद्धतीला आपण काय म्हणतो, तर याला आपण यादी पद्धत असं म्हणतो. म्हणजे यादीच्या पद्धतीने तुम्ही लिहिलं आणि इंग्लिशमध्ये याला रॉस्टर फॉर्म किंवा रॉस्टर पद्धत असं म्हणतात. तर आता आपण बघूया की ही पद्धत आपण जसं सरळ उभ्या पद्धतीने लिहिलं तसंच आपण याला आडव्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आणि ते कशा प्रकारे ते आपण इथे आता पुढे बघूया. तर या ठिकाणी एक प्रश्न आपण बघूया की 10 पेक्षा लहान असलेल्या समनैसर्गिक संख्यांचा संच लिहा. ठीक आहे, आता आपल्याला इथे विचारलंय 10 पेक्षा लहान, त्यामुळे आपण संच लिहिताना सगळ्यात पहिले महिरपी कंसाने सुरुवात करूया आणि लिहायला सुरू करूया 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8. आता इथे 10 पेक्षा लहान आहे म्हणून आपण 8 पर्यंत थांबलो आणि यानंतर आपण हा महिरपी कंस इथे बंद केलेला आहे. जसं आपण सुरू केला तसा बंद केला. आणि इथे तुम्ही बघू शकता की 2, 4, 6 आणि 8 या संख्या आपण या संचात लिहिल्यात आणि त्या यादी पद्धतीने आपण लिहिल्यात. आणि यादी पद्धत म्हणजेच काय, तर आपण बघितलं ज्याला आपण काय म्हणतो की रॉस्टरिंग फॉर्म, रॉस्टर पद्धत, तर ती आपण इथे लिहिलेली आहे. आणि याच यादी पद्धतीला आपण अजून एका उदाहरणाने समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर हे उदाहरण बघा काय आहे. 15 पेक्षा लहान असलेल्या 3च्या पटीतील नैसर्गिक संख्यांचा संच. आता मी पुन्हा इथे महिरपी कंसाने सुरुवात केली आणि 3च्या पटीतील म्हणजे 3ने सुरू होईल. 3, 6, 9, 12 आणि 15 येईल का? 15 पेक्षा लहान विचारलंय म्हणजे 15 ही संख्या इथे येणार नाही, म्हणून आपण इथे महिरपी कंस बंद केलेला आहे. आता 3च्या पटीतील या नैसर्गिक संख्यांचा आपल्याला एक संच मिळालेला आहे जो 15 पेक्षा सुद्धा लहान आहे. आणि आपण त्यात 3, 6, 9 आणि 12 या संख्या येतात हे पाहिलेलं आहे. म्हणजेच आपण संच लिहित असताना आपण कुठले नियम पाहिले हे आता बघून घेऊया. पहिला नियम काय बघितला आपण, तर संचाची सुरुवात आणि शेवट ही महिरपी कंसाने करावी आणि त्या संचामधील जे घटक आहेत ते स्वल्पविरामाने म्हणजेच कॉमाने सेपरेट करावे, विभाजित करावे आणि ते वेगवेगळे कॉमा करून लिहावे. तिसरा नियम बघूया. त्यात लिहिलेला आहे प्रत्येक घटक एकदा लिहावा. आणि उदाहरण आपण बघतोय, आनंद शब्दाच्या अक्षरांचा संच. ठीक आहे, आता आनंद मध्ये ANAND हे शब्द आहेत आणि आपल्याला नियम काय सांगतो, प्रत्येक घटक एकदा लिहा. तर आपण लिहूया ANA, पुढे N आणि पुढे काय येईल, तर पुढे D येईल. पण आपल्याला नियम काय सांगतोय, प्रत्येक घटक एकदा लिहावा. तर ही पद्धत चुकीची पद्धत आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण आनंद या शब्दामध्ये बघा ANAND ह्याच्यामध्ये A आणि N हे शब्द दोनदा रिपीट होत आहेत, म्हणजे परत येत आहेत. म्हणून आपण इथे बघा, इथे लिहिलेलं आहे बाजूला की या संचामध्ये काय येईल, तर या संचामध्ये हा पहिला A, दुसरा N आणि शेवटचा D हे 3 जे अक्षर आहेत ती अक्षरे येतील आणि ही एकदम योग्य पद्धत आहे. म्हणजेच काय, तर यादी पद्धतीमध्ये संचलित असताना आपण प्रत्येक घटक एकदाच लिहितो, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अजून एक चौथा नियम काय आहे, तर घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. म्हणजे इथलं जे वरचं उदाहरण आपण बघितलं आनंद, त्याच्यामध्ये AND याच क्रमाने ते लिहिणं काही गरजेचं नाही आहे. आपण त्याला NAD या सुद्धा क्रमाने लिहू शकतो. तर तुम्ही इथे बघितलेलं आहे की यादी पद्धतीमध्ये काय, पहिला नियम सांगतो महिरपी कंसात लिहिणे, दुसरा नियम सांगतो स्वल्पविरामाने त्यातील घटकांना वेगळे करणे, तिसरा नियम आपल्याला सांगतो की प्रत्येक घटक एकदाच लिहावा, त्यासाठी आपण आनंद याचं उदाहरण बघितलं आहे. आणि चौथा नियम सांगतो घटकांचा क्रम हा महत्त्वाचा नसतो.